नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप आणि विरोधी पक्षाने नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्यात। माजी खासदार संजीव नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी देखील शुभेच्छा दिल्यात। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय समीकरणांना आता वेग आलाय। महापौर पदासाठी मनस्वी गिरे तर उपमहापौर पदासाठी प्रशांत दानव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारात असल्यामुळे हक्कभंग समिती समोर आज उपस्थित राहणार नाहीत आणि यासाठी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत पत्र लिहित वेळ मागितलाय। पंढरपुरात झेडपी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळाले। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। तर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखांनी टाकळीत शिवसेनेने मंजूर केलेल्या मागासवर्गीय वसतिगृहाच्या जागेला भाजपचा आणि भाजप सरपंच यांचा विरोध असल्याचा गंभीर आरोप केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे आम्ही सगळेजण दुःखात आहोत। दादांना जाऊन 10 दिवस झाले नाहीत, त्यामुळे सध्या राजकीय भाष्य करण्याची ही वेळ नसल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटले। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती असंही मोठं वक्तव्य लंकेंनी केलंय। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाला आता गती आल्याचं पाहायला मिळतंय। राहुरी येथील बैठकीत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून ठेकेदार आणि प्रशासनाला थेट आदेश दिलेत। सुजय विखेंनी रोखठोक भूमिका घेत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देत 20 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देखील दिलाय। आता या महामार्गाचं काम वेळेत पूर्ण झालं तर राहुरीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात तूर काढणीला सुरुवात झाली आहे। यंदा थंडी चांगली पडल्यामुळे शेत शिवारात तूर पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येते। सध्या बाजारातही चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी झालाय। जालना जिल्ह्यात गावोगावी एजंट नेमून बोगस नावं अनुदान यादीमध्ये अपलोड करणारा अखेर जेरबंद झालाय। हा सगळा प्रकार 24 कोटी 90 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आहे। आतापर्यंत पोलिसांनी 32 आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय। बीड शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पाणीपुरवठा लाईनवर पाईपलाईन लिकेज असून अनेक दिवस दुरुस्ती न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते आणि यामुळेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनाही अडचणी निर्माण होत आहेत। नगर परिषदेने तात्काळ हे लिकेज दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडून केली जाते। कळवण नाशिक मार्गावर 4 चाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। अपघातात मृत्युमुखी पडलेला व्यक्ती हा आपल्या उदरनिर्वाहासाठी भारुडाचे कार्यक्रम सादर करत होता। त्याच्या या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय।